दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शेअर्स मार्केटमध्ये 15 लाख रुपयांची रक्कम बुडाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या 30 वर्षीय तरुणाने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घेतले। ही घटना बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता घडली। या तरुणाचे नाव रवींद्र शिवाजी कोल्हे असून तो चांदवड तालुक्यातील बिटाई गावचा रहिवासी आहे आणि तो सध्या नाशिकमधील खुटवड नगर परिसरात राहत होता। रवींद्रने शेअर्स मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली होती। शेअर बाजारातील पडझडीत त्याचे 15 लाख रुपये बुडाले। आर्थिक विवंचनेत सापडल्याने त्याने पिंपळगाव बहुला येथील ज्योती विद्यालयाच्या मैदानात दुचाकीवर बसून स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून घेतले। या घटनेनंतर तो 90% भाजला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुर्दैवाने रुग्णवाहिका येण्यास विलंब झाल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला पोलीस वाहनातून रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेची नोंद सातपूर पोलिसात करण्यात आली असून दुचाकी जळून खाक झाली आहे। पोलीस निरीक्षक विश्वास पाटील या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत। शिवरात्रीनिमित्त पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सर्वत्र बंदोबस्त लागलेला होता। आम्ही पेट्रोलिंग करत होतो। दुपारी 3:20 वाजताच्या सुमारास 112वर कॉल आला की पिंपळगाव बहुला गावाजवळील मोकळ्या ग्राउंडवर एक इसमाने जाळून घेतले आहे। त्यावरून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो असता तिथे पाहिले एक मोटरसायकल संपूर्ण जळालेली, त्याच्या बाजूला एक इसम जळालेल्या अवस्थेत पडलेला दिसला। आम्ही तात्काळ कंट्रोल रूमला माहिती देऊन 112 डायल 112 थ्रू 112 108 मोबाईल ॲम्ब्युलन्स यांना बोलवण्यासाठी माहिती दिली आणि आम्ही तिथे चौकशी केली असता त्या माणसाला इसमाला कोणी ओळखत नाही असं दिसलं। संपूर्ण गाडी जळाली होती, तिथे त्याचा मोबाईल जळालेला होता, एक लायटर बाजूला पडलेलं होतं। मग आम्ही त्याला हात लावून थोडं श्वास असल्याची खात्री केली। मग त्याला थोडं बोलतं करण्यासाठी बोललं केलं। त्याने त्याचं नाव सांगितलं, राजेंद्र शिवाजी कोल्हे, वय 28 वर्षे, हल्ली राहणार खुटवड नगर, मूळ राहणार गाव इटावा, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक असं असल्याचं सांगितलं। मग आम्ही ॲम्ब्युलन्सची वाट पाहिली। ॲम्ब्युलन्स वेळेवर येणार नाही, बराच वेळ झाला आली नाही, म्हणून आम्ही आमच्या पेट्रोलिंग पोलीस वाहनामध्येच एका गावकऱ्यांची मदत घेऊन चादर आणून चादरीमध्ये त्याला टाकून आम्ही पोलीस गाडीतूनच त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केलं। बर्निंग वॉर्डमध्ये त्याच्यावर उपचार सुरू केले। मीनवाईल आम्ही पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती। शेअर बाजारातील नुकसानाने आर्थिक तणावात आलेल्या या तरुणाच्या या आत्मघातकी निर्णयाने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक।